पुण्यात 10वी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2026 देश विदेशातील तज्ज्ञांचा सहभाग. चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटतर्फे 10वी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2026 चे आयोजन येत्या 13 ते 15 मार्च दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. या परिषदेत देश विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणार असून मधुमेहावरील उपचार, संशोधन व नवीन तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. सुमारे 2000 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे. नमस्कार, मी डॉक्टर वेदवती पुरंदरे. मी चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट येथे मधुमेह तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. इन्स्टिट्यूटतर्फे यावर्षी 13, 14, 15 मार्च रोजी 10th इंटरनॅशनल डायबिटीज समिट म्हणजेच आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद याचे आयोजन केलेले आहे. साधारण देशभरातून आणि जगभरातून 2000 डॉक्टर्स हे अटेंड करणार आहेत. त्यापैकी 10 फॅकल्टी मेंबर्स हे परदेशातील आहे, जसे की अमेरिका, UK, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इटली मधून 10 इंटरनॅशनल फॅकल्टी मेंबर्स डायबिटीज विषयी, ॲडव्हान्स स्ट्रेस इन थेरपी याविषयी सांगतील आपल्याला. आणि साधारण 70 नॅशनल फॅकल्टी म्हणजे देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर्स मधुमेह आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या विषयांवर बोलणार आहेत. त्याचबरोबर आपण 80+ यंग रिसर्चर्स त्यांचे प्रेझेंटेशन असून त्यांना आपण पारितोषिकं देणार आहोत. आणि आपण रविवारी 500च्या वर डायबिटीसचे रुग्ण रन फॉर डायबिटीज मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. नेमकी कुठल्या विषयावरती चर्चा होणार? हो, तर डायबिटीज च्या संबंधित जे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत, जसं आपण MASLD किंवा फॅटी लिव्हर याच्याविषयी एक वर्कशॉप आहे. नंतर विमेन अँड डायबिटीज म्हणजे स्त्रियांमधील मधुमेह याच्याविषयी पण चर्चा करणार आहोत. नंतर बोन हेल्थ किंवा ऑस्टिओपोरोसिस इन डायबिटीज याविषयी चर्चा करणार आहोत. थायरॉइड डिसऑर्डर इन डायबिटीज. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधुमेहामध्ये जे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आहेत, ज्याच्यात कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, ज्याच्यात रुग्णांच्या रक्तातील साखर आपण 24 तास बघू शकतो, किंवा आजकाल नवीन इन्सुलिन पंप्स आहेत, जिथे रुग्णांना आपण इन्सुलिन पंप बसवल्यावर तो जो पंप आहे अलॉंग विथ कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, त्याला आपण क्लोज लूप सिस्टीम म्हणतो, जेणेकरून टाईप 1 डायबिटीसच्या मुलांना इन्सुलिनची इंजेक्शन सारखी न घेता तो पंप जर लावला तर इन्सुलिनची डिलिव्हरी व्यवस्थित होईल, जेणेकरून त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण पण कंट्रोलमध्ये राहील आणि त्यांना खूपशी इंजेक्शन्स घेण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी तुम्ही काही म्हणजे शुल्क आकारले? डॉक्टरांसाठी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन फी असते आणि त्यानुसार आपण डॉक्टरांकडून घेतो. आणि पारितोषिक बद्दल बोलला तर ते कशा पद्धतीचं? तर आपण जे म्हणलं की 80 रिसर्चर्स, यंग रिसर्चर्स जे MD करत असतात डॉक्टर्स किंवा डिप्लोमा इन डायबिटीज करत असतात, त्यांचे रिसर्चर्स ते प्रेझेंट करतात. त्याच्यात बेसिक आणि क्लिनिकल या 2 कॅटेगरीजमध्ये आपण 2 लाखाचं पहिलं बक्षीस, 1 लाखाचं दुसरं बक्षीस आणि 25,000 रुपये फॉर बेस्ट क्लिनिकल केस प्रेझेंटेशन असं देणार आहोत. आणि डॉक्टरांच्या बरोबर यावर्षी आपण एक नव्याने उपक्रम घेतलाय की जिथे जे मधुमेही रुग्ण जे त्यांचा डायबिटीज खूप छान मॅनेज करतायत त्यांना पण आपण बक्षीस देणार आहोत. जसं आपलं टाईप 1 डायबिटीजचा एक लहान मुलगा आहे जो स्वतःचा डायबिटीज तपासतोय ग्लुकोमीटरवर, कारण आपल्याला हे सांगणं सोपं असतं, पण टोचून स्वतःची साखर तपासणं, टोचून इंजेक्शन घेणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. पण ज्या रुग्णांनी हे अगदी खूप छान लीलया केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेवर कंट्रोल केलेला आहे आणि डायबिटीजवर मात केली आहे, अशा डायबिटीजच्या रुग्णांचा आपण सत्कार करणार आहोत.